महानगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल आले। आता महापौर कोण होणार यावर चर्चांच्या फेरी सुरू झालेली आहे। आज दिल्लीत शिवसेना आणि सोबतच जर बघितलं आपण तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची बैठक आहे। या संदर्भात चर्चा करूया। माझ्यासोबत शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे आहे। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। सर, चर्चांच्या फेरी सुरू आहे। महापौरांचा निर्णय कोण घेणार आणि त्यानंतर इतरही खूप साऱ्या महत्त्वाच्या समित्या असतात, त्या संदर्भात देखील कोण निर्णय घेणार? महापौराचा निर्णय, महापौर पदाचा निर्णय हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दोघे घेणार आहे। त्या दोघांना तो अधिकार आहे, त्यामुळे त्या विषयासंदर्भात कोणी चर्चा करू शकत नाही। आणि माननीय मुख्यमंत्री हे दावोसला गेले असल्या कारणामुळे ते जेव्हा ह्या ठिकाणी येतील, परत येतील मुंबईत, तर त्यानंतरच त्यांच्याबरोबर माननीय आमचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब त्यांच्याशी बोलतील, चर्चा करतील आणि 22 तारखेला आरक्षणाची सोडत आहे। आरक्षणाच्या सोडत नंतरच खऱ्या अर्थाने ह्याची चर्चा होईल। आज एक महत्त्वाची बैठक दिल्लीत होत आहे। भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष जे अमित साटम आहे ते दिल्लीत येत आहे। त्यांच्यासोबत देखील एक बैठक होणार आहे। तुम्ही त्यासाठी दिल्लीत आलेला आहात, काय बैठकीमागचा उद्देश आहे? नाही, आज मी दिल्लीत आलोय। सुप्रीम कोर्टमध्ये उद्या चिन्हाबाबतची जी सुनावणी आहे ती उद्यापासून चालू होणार आहे, तर त्या सुनावणीला अटेंड करण्याकरता मी दिल्लीत आलेलो आहे। आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांची आज नियुक्ती झालेली आहे आणि शिवसेना पक्षातर्फे आदरणीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्याकरता पण मी जाणार आहे। आणि आज त्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष पण या ठिकाणी असल्या कारणामुळे मुंबई महानगरपालिकेचे ज्या कोकण आयुक्त असेल किंवा मुंबई महानगरपालिकेचे जे MS डिपार्टमेंट असेल, ह्याच्या ज्या प्रोसिजर आहेत त्या प्रोसिजर संदर्भात आम्ही चर्चा करणार आहोत। सर, आज सकाळपासून वृत्त सुरू आहे की एकनाथ शिंदे यांच्यामुळे शिवसेनेचं मुंबईत भाजपाचं मोठं नुकसान झालेलं आहे। खरंच वास्तविकता काय आहे? नाही, याचं काही आपण बघाल 1-2 दिवसापासून प्रसार माध्यमांमध्ये खोट्या बातम्या पसरवण्याचं काम चालू आहे। काही लोकांना अजूनही पराभवाच्या धक्क्यातून सावरले नाहीत आणि त्यांनी पराभव आपला स्वीकारला नाहीये। कुठे ना कुठेतरी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये वितुष्ट व्हावं याकरता खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत। खरं म्हणजे दोन्ही पक्षाला महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढलो म्हणून आम्हाला हे यश प्राप्त झालं आणि आम्ही निवडणुकीच्या पूर्वीपासूनच जागा वाटपाच्या वेळी हीच भूमिका ठेवली होती की महायुतीचे उमेदवार याला आम्ही प्राधान्य दिलं होतं, पक्षातल्या संख्याबळाला प्राधान्य दिलं नव्हतं। म्हणून आपण बघाल महाराष्ट्रात इतर ठिकाणी युतीकरता खूप भांडणं झाली, त्या ठिकाणी वाद झाला, परंतु मुंबईत तो वाद झाला नाही। मुंबईत आम्ही सामंजस्याने जागा वाटप केलं आणि सामंजस्याने निवडणूक लढलो आणि महायुती म्हणून लढलो म्हणून एवढं यश आम्हाला प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे दोघांचा फायदा झालेला आहे, कुठेच दोघांमुळे कुठे नुकसान झालं नाहीये। आणि आम्ही आम्हाला जागा वाटपात 30 जागा ह्या मुस्लिम बाहुल्य असलेल्या जागा देऊन सुद्धा आम्ही त्या लढलो, त्यात कुठे आम्ही वाद केला नाही, कारण महायुती जिंकणं हे आमच्या दृष्टिकोनातून महत्वाचं होतं। अनेक ठिकाणी जर बघितल्या निवडणुकीच्या दरम्यान शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरुद्ध भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देखील बंडखोरी करत होते, ते देखील चित्र पाहायला मिळालं। त्याचं एक मोठं नुकसान शिवसेनेला झालं असं वाटतं का? नाही, त्याचं खूप नुकसान शिवसेनेला झालं। जसं मी उल्लेख केलं, आम्हाला ज्या 90 जागा होत्या त्या 90 जागांपैकी 30 जागा ह्या मुस्लिम बाहुल्य मुस्लिम मतदार असलेल्या आणि मुस्लिम मतदाराचं प्रमाण जास्त असलेल्या अशा त्या जागा होत्या। त्या जागा वाटपांमध्ये आम्हाला मिळाल्या होत्या। त्याचे कारण वेगवेगळे असतील, काही मुस्लिम जे नगरसेवक आहेत ते शिवसेना पक्षात सामील झाले, हे पण एक कारण होतं आणि दुसरी पण कारण आहेत, परंतु तरी आम्ही त्या जागा लढवल्या आम्ही महायुतीच्या शिवसेनेच्या माध्यमातून। आणि साधारण 10 ते 12 ठिकाणी, साधारण 12 किंवा 15 ठिकाणी असेल, त्या ठिकाणी बंडखोर उभे होते आणि बंडखोरांमुळे नुकसान झाले। शिवसेनेचे पण बंडखोर होते, भाजपाचे पण बंडखोर होते। भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरून या बंडखोरांना मागे घेण्यासंदर्भातलं वारंवार सूचना पण देण्यात आल्या होत्या आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष पण स्वतः त्यात लक्ष घालत होते, परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी अशा गोष्टी झाल्या नाहीत
आणि त्याचा पराभवाचा फटका हा शिवसेनेला बसलेला आहे. चर्चा अशी आहे की भारतीय जनता पक्ष जर जास्त जागा लढल्या असत्या तर 100पेक्षा जास्त जागा त्यांच्या निवडून आल्या असत्या. ही वास्तविकता होती? नाही, आता ज्या जागा भारतीय जनता पार्टीने 137 जागा लढल्यात आणि ज्या 30 जागा ज्या आम्ही बोलतो मुस्लिम मतदारांच्या जास्त प्रमाण जास्त असे ते 30 मतदारसंघ ऍड केले असते तर त्यांचे 167 जास्त जागा लढ, पण त्या 30 ठिकाणी त्याला रिझल्टच मिळाला नसता जो आम्हाला मिळाला नाहीये. त्यामुळे असं काही नाहीये. त्यांना ज्या ठिकाणी विजयाची खात्री होती त्या जागा त्यांनी जागा वाटपांमध्ये घेतल्या होत्या आणि आम्हाला पण ज्या ठिकाणी विजयाची खात्री होती त्या जागा आम्ही घेतल्या होत्या. त्यामुळे जागा वाटप हे एकमेकाला समजून घेऊन आणि महायुतीचा कॅन्डिडेट कसा जिंकेल याला प्राधान्य देऊन आम्ही ते जागा वाटप केलं होतं. महापौर पदाच्या साठी याबद्दल चर्चा आहे की भाजप कुठलीही तडजोड करणार नाही, पण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे की बाळासाहेबांचं 100 वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने मुंबईचं महापौर पद हे शिवसेना द्यावं. तर त्या संदर्भात दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वासोबत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी चर्चा केली अशी चर्चा आहे राजधानी दिल्लीमध्ये. काय भूमिका आहे शिवसेनेची या संदर्भात? नाही, या संदर्भातली शिवसेनेची भूमिका मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी यापूर्वीच जाहीर केलेली आहे आणि जोपर्यंत आरक्षण सोडत जाहीर होत नाही तोपर्यंत महापौराच्या पदासंदर्भातली कुठलीही चर्चा ही होऊ शकणार नाही आणि झालेली पण नाहीये. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री दावोसवरून आल्यानंतर आरक्षण पण त्यावेळी डिक्लेअर होऊन जाईल आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने पहिली महापौर पदाकरता किंवा इतर विषयांकरता ही बैठक ही माननीय मुख्यमंत्री ती आयोजित करतील आणि उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब असतील. दोघे मिळूनच हा निर्णय घेतील आणि दोघे मिळून महायुतीच्या दृष्टिकोनातून चांगला निर्णय घेतील. धन्यवाद. हे होते राहुल शेवाळे, शिवसेनेचे नेते आहेत. महापौर पदाचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत होईल असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे आणि ज्या पद्धतीनं चर्चा आहे त्या चर्चांवर देखील सविस्तर उत्तर देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.